आपण असं समजूया की एका नवीन, अत्यंत दुर्गम आणि अनोळखी ठिकाणी जायचंय, तर साहजिकच सर्वांत आधी त्या ठिकाणचा नकाशा शोधला जातो. बरोबर. दिशा समजण्यासाठी ते गरजेचंच आहे. हो ना. आणि समजा हिमालयाचा एक अत्यंत सविस्तर नकाशा समोर पसरून ठेवलाय. त्या नकाशावरची सगळी सर्वोच्च शिखरं, नद्यांचे उगम, खोल दऱ्या कुठे आहेत, हे सगळं अगदी बारकाईने तोंडपाठ केले आहे. हिमालयावरचं एखादं जाडजूड पुस्तकही वाचून काढले. पण इथे एक साधा प्रश्न पडतो. नुसता तो कागदाचा नकाशा बघून किंवा ते मोठं पुस्तक वाचून तिथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीची जाणीव खरोखरच होऊ शकते का? अजिबात नाही. म्हणजे उणे तापमानात बर्फावरून चालताना छातीत होणारी धडधड ही केवळ कागदावरच्या शब्दांतून कशी अनुभवता येणार? अगदी हेच. आणि अनेकदा असा विचार मनात येतो की रोजच्या आयुष्यात आपण कितीतरी माहिती वाचतो, ऐकतो, मेंदूत साठवून ठेवतो. पण ती नुसती साठवलेली माहिती म्हणजेच खरोखर ज्ञान असतं का? खूपच महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर आपण केवळ नकाशालाच खरा भूप्रदेश मांडण्याची चूक तर करत नाहीये ना, असा प्रश्न पडतो. अत्यंत मूलभूत आणि माणसाच्या विचार प्रक्रियेला मुळापासून हादरवून सोडणारा प्रश्न आहे. कारण कसं आहे, मानवी मेंदीला शॉर्टकट्स खूप आवडतात. अगदी बरोबर. म्हणजे स्वतः हिमालयात जाऊन थंडीत कुडकुडण्यापेक्षा उबदार खोलीत बसून हिमालयावरचं पुस्तक वाचणं अधिक सोयीचं वाटतं. माहिती गोळा करणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष अनुभव घेणं हे कष्टाचं काम आहे. हो, त्यात मेहनत आहे. त्यामुळे अनेकदा माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव यातील सीमारेषा पुसट होऊन जाते. शब्दांनाच सत्य मानून चालण्याची एक अतिशय धोकादायक सवय माणसाला लागते. आणि याच सवयीतून एका खोट्या अहंकाराचा जन्म होतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अत्यंत महत्वाच्या विषयाचे पदर उलगडणार आहोत. आज आपल्या चर्चेचा मुख्य स्रोत आहे ओशोंचे यह तो मधुशाला है, हे अत्यंत प्रसिद्ध प्रवचन. हे खूपच विचार करायला लावणारं प्रवचन आहे. नक्कीच. यातून आपण खरी प्रज्ञा म्हणजेच ट्रू विजडम आणि केवळ पाठांतर केलेले पुस्तकी किंवा उसने घेतलेले ज्ञान यातील नेमका फरक काय आहे हे शोधणार आहोत. बरोबर. चला तर मग या मागचा खरा अर्थ समजून घेऊया आणि या वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया. खरं तर या प्रवचनाचा गाभास मुळी माणसाच्या खोट्या मुखवट्यांना ओरबाडून काढण्यात आहे. ओशोंनी यामध्ये अतिशय खोलवर जाणारे विचार मांडले आहेत. शैक्षणिक किंवा आध्यात्मिक शब्दांचा बडीवार कसा वाजवला जातो आणि त्यामागे खऱ्या अनुभवाची किती मोठी पोकळी असते यावर अतिशय मार्मिक भाष्य यामध्ये पाहायला मिळतं. हो, आणि या जड भाषेचा बडीवार समजून घेण्यासाठी प्रवचनाच्या सुरुवातीलाच एक अतिशय रंजक उदाहरण दिलं आहे. काशीहून आलेल्या पंडितांचं ना? हो ना. हे उदाहरण आहे काशीहून आलेल्या पंडित मनसाराम शास्त्रींचे. ही गोष्ट ऐकताना एकाच वेळी हसूही येतं आणि माणसाच्या ढुंगीपणाची कीवही येते. नक्कीच. हे पंडित महाशय अत्यंत विद्वान मानले जातात. ते जेव्हा ओशोंना भेटायला येतात तेव्हा ते जी भाषा वापरतात ती ऐकून कुणीही सामान्य माणूस भारावून जाईल. ते अत्यंत गंभीरपणे म्हणतात, मी सत्य, चित्त आणि आनंद आहे. मी शुद्ध बुद्ध चेतना आहे. बापरे, किती जड शब्द आहेत हे. हो ना. आणि ते पुढे जाऊन इथपर्यंत दावा करतात की हे सर्व जग एक माया आहे, एक भ्रम आहे. मला कुणाच्या स्तुतीचा किंवा निंदेचा आता काही फरक पडत नाही. हे सगळं ऐकायला किती भारी आणि उच्च पातळीवरचं वाटतं. पण इथेच तर खरी मेख आहे. भाषेचं असं वजन वापरून समोरच्यावर प्रभाव टाकण्याची ही एक अत्यंत जुनी आणि प्रभावी युक्ती आहे. अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अशा भारी भारी तात्विक शब्दांची ढाल पुढे करते तेव्हा ती मुळात स्वतःचा असुरक्षितपणा लपवण्याचा प्रयत्न करत असते. आतून ती व्यक्ती रिकामीच असते. हो ना. अशा शब्दांमागे स्वतःचा कोणताही आंतरिक अनुभव नसतो. ते फक्त इतरांकडून ऐकलेले, ग्रंथांमधून उसने घेतलेले शब्द असतात. आणि त्या शब्दांचा पोकळपणा लगेच उघडाही पडतो, कारण हे सगळं तत्वज्ञान पाजळल्यानंतर हेच पंडित महाशय पुढे हळूच आवाजात म्हणतात की मला एकांतात भेटायचंय. हो, मला तुम्हाला एकांतात भेटायचंय, कारण या मायेच्या जगात मला धर्माचा झेंडा फडकवायचाय. आता मला सांगा, हा किती मोठा विरोधाभास आहे. खरोखरच. जर सगळं जगच माया आहे, सगळंच खोटं आणि भ्रम आहे, तर मग हा झेंडा नक्की कुणासाठी आणि कुठे फडकवायचा आहे? आणि एकांत कशासाठी हवाय? जर सर्वच माया असेल तर एकांत काय आणि हजारो लोकांची गर्दी काय, दोन्ही सारखंच असायला हवं ना? अगदी बरोबर. हा विरोधाभास हेच दर्शवतो की माणसाला स्वतःच्याच तत्वज्ञानाचा विसर पडलेला असतो. उसनी घेतलेली भाषा आणि प्रत्यक्ष जगणं यात जमीन आसमानाचं अंतर असतं.
पंडिताच्या मुखातून जे शब्द बाहेर पडत आहेत ते त्याच्या अनुभवातून आलेले नाहीत, तर ते फक्त त्याच्या स्मरणशक्तीचा भाग आहेत. स्मरणशक्ती आणि प्रज्ञा यात खूप मोठा फरक आहे. हो, शैक्षणिक किंवा आध्यात्मिक भाषेचा उपयोग अनेकदा स्वतःचा बौद्धिक पोकळपणा लपवण्यासाठी केला जातो, हेच यातून दिसतं. नक्कीच. म्हणजे हे अगदी तसंच आहे जसं एखाद्याने पोहण्यावरचे एखादं खूप जाडजूड पुस्तक वाचलंय, त्यातले पाण्याचे दाब, शरीराचा तोल सांभाळण्याचे सगळे नियम अगदी तोंडपाठ केलेत आणि तो स्वतःला ऑलिम्पिक स्तरावरचा उत्तम जलतरणपटू समजू लागलाय. पण जेव्हा प्रत्यक्षात त्याला 10 फूट खोल पाण्यात ढकलण्याची वेळ येते तेव्हा त्याची अक्षरशः घाबरगुंडी होते. हो ना, पुस्तकातले नियम त्याला तिथं बोलण्यापासून वाचू शकत नाहीत. अतिशय चपखल सादृश्य आहे हे. प्रत्यक्ष पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याचा स्वभाव समजत नाही. याच संदर्भात मूळ स्रोतात एक अतिशय मजेदार विनोद सांगितला आहे. कोणता? जो पुस्तकी ज्ञान आणि व्यावहारिक वास्तव यातील दरी स्पष्ट करतो. एका नवविवाहित पंडिताचा हा विनोद आहे. त्याचं नुकतंच लग्न झालेलं असतं. बरं, लग्नाच्या पहिल्या रात्री तो त्याच्या पत्नीसमोर आपलं ज्ञान पाजळायला सुरुवात करतो. तो स्वतःचे कपडे काढत काढत मोठ्या तत्वज्ञानाच्या थाटात म्हणतो, प्रेम आंधळे असते. होय, आपल्या ग्रंथांमध्ये लिहिल्याप्रमाणे प्रेम खरोखरच आंधळे असते. बापरे, पहिल्याच रात्री तत्वज्ञान? होय ना. यावर त्याची पत्नी काहीशी वैतागून आणि अतिशय शांतपणे उत्तर देते, ते असेलही हो, पण आपले शेजारी काही आंधळे नाहीयेत. तत्वज्ञान नंतर सांगा, आधी खिडकीचे पडदे तरी लावा. हा विनोद खरोखरच डोळ्यात अंजन घालणारा आहे. पंडिताच्या डोक्यात केवळ प्रेम आंधळे असते हे पुस्तकी वाक्य सतत घुमत आहे, पण वास्तवाचं साधं भान मात्र पूर्णपणे हरपलं आहे. अगदी बरोबर. हेच उसन्या ज्ञानाचं सर्वात मोठं नुकसान असतं. ते माणसाला वास्तवापासून पूर्णपणे दूर घेऊन जातं. दुसऱ्यांचे विचार इतके घोकलेले असतात की साध्या साध्या व्यावहारिक गोष्टींमध्ये स्वतःची विचार करण्याची कुवतच नष्ट होऊन जाते. आणि या विचार न करण्याच्या प्रक्रियेतूनच एका दुसऱ्या अधिक भयंकर गोष्टीचा जन्म होतो, तो म्हणजे अहंकार. खोटा अहंकार. हो. जेव्हा सतत दुसऱ्यांचे विचार पोपटासारखे रटले जातात तेव्हा खऱ्या आकलनाचा मार्ग कायमचा बंद होतो. पोपटावरून आठवलं पाठांतराचा धोका आणि त्यातून निर्माण होणारा अहंकार स्पष्ट करण्यासाठी ओशोनी एक अतिशय भन्नाट गोष्ट सांगितली आहे. ती गांधीवादी पोपटाची गोष्ट? अगदी तीच. ही गोष्ट ऐकताना आपल्याला आजूबाजूच्या समाजातले अनेक पोपट नक्कीच आठवतील. एका विद्वानाला त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करायची असते. त्याला स्वतःची विद्वत्ता सिद्ध करण्यासाठी काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणून तो बाजारात एक खास पोपट विकत आणायला जातो. तिथे दुकानदार त्याला एक अतिशय विशेष असा गांधीवादी पोपट दाखवतो. त्या पोपटाने चक्क खादीचे कपडे घातलेले असतात आणि त्याच्या समोर एक छोटासा चरखाही ठेवलेला असतो. नुसतं दृश्य डोळ्यांसमोर आणलं तरी या मागचा उपहास लक्षात येतो. किती हास्यास्पद आहे हे. हो ना. आणि त्या दुकानदाराने केलेली व्यवस्था तर त्याहून कमाल असते. तो दुकानदार त्या विद्वानाला सांगतो की ह्या पोपटाच्या डाव्या पायाला एक दोरी बांधलेली आहे. ती डावी दोरी ओढली की हा पोपट अगदी अस्खलितपणे गायत्री मंत्र म्हणायला लागतो. अरे छा. आणि उजव्या पायाला बांधलेली दोरी ओढली की तो अगदी योग्य उच्चारात कुराण पठण करायला सुरुवात करतो. म्हणजे कुणी हिंदू विद्वानाला की डावी दोरी ओढायची आणि मुस्लिमाला की उजवी दोरी. सोयीस्कर विद्वत्ता. अगदी. तो विद्वान हे ऐकून एकदम खुश होतो, पण त्याच्या मनात एक अतिशय व्यावहारिक शंका येते. तो त्या दुकानदाराला विचारतो, अरे हे सगळं ठीक आहे, पण समजा माझ्याकडून अनावधानाने दोन्ही दोऱ्या एकाच वेळी ओढल्या गेल्या तर काय होईल? तो दोन्ही एकदम म्हणेल का? आणि या प्रश्नावर त्या पोपटाने दिलेलं उत्तर माणसाच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि पोकळ ज्ञानावर एक मोठी चपराक आहे. हो, पोपट काय म्हणतो? तो पोपट स्वतः चिडून त्या विद्वानाला उत्तर देतो, अरे मूर्खा, जर तू दोन्ही दोऱ्या एकत्र ओढल्यास तर मी धडकान खाली पडेन ना. धाडकन खाली पडेल, कारण त्याचा स्वतःचा असा कोणताही आधारच नाहीये. एक्झॅक्टली. जर या गोष्टीचा मोठ्या संदर्भाशी विचार केला तर आजकाल अनेक माणसांची अवस्था या पोपटासारखीच झालीये. खरंय. आपण फक्त दुसऱ्यांनी दिलेले विचार, वेगवेगळ्या विचारधारा, राजकीय किंवा धार्मिक श्लोक पोपटासारखे रटत असतो. पण जेव्हा जीवनात खऱ्या संकटाची वेळ येते, जेव्हा परस्पर विरोधी परिस्थिती निर्माण होते, म्हणजे दोन्ही दोऱ्या एकत्र ओढल्या जातात, अगदी तेच, तेव्हा हा पुस्तकी ज्ञानाचा डोलारा धाडकन कोसळतो. कारण त्या माणसाकडे स्वतःच्या अनुभवाचा कोणताही भक्कम पाया नसतो. आणि या उसने घेतलेल्या माहितीमुळे एक भ्रम तयार होतो की मला सर्व काही माहीत आहे. हा भ्रम किंवा हा खोटा अहंकार
किती गमतीशीर आणि कधीकधी किती मूर्खपणाचा असू शकतो याचंही एक उत्तम उदाहरण या चर्चेत पुढे येतं. ते आरशात बघणाऱ्या तरुणीचं उदाहरण. हो, एक तरुणी एका साधू महाराजांकडे जाते. ती अतिशय गंभीर चेहरा करून म्हणते, महाराज, मी तुमच्या एका प्रवचनात ऐकलं होतं की अहंकार हे जगातील सर्वात मोठं पाप आहे, पण माझ्याकडून हे पाप वारंवार घडतंय. बापरे, असं काय करत असते ती? ती पुढे म्हणते, जेव्हा जेव्हा मी आरशात बघते तेव्हा तेव्हा मला वाटतं की मी किती सुंदर आहे, आणि मग माझ्या मनात माझ्या सौंदर्याबद्दल अहंकार निर्माण होतो. सांगा, मी या मोठ्या पापापासून कशी मुक्त होऊ? यावर ते साधू महाराज तिच्याकडे बघतात आणि अतिशय शांतपणे म्हणतात, मुली, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण गैरसमज असणे हे काही पाप नाही. हा फक्त हसवण्यासाठी सांगितलेला विनोद नाहीये बरं का. हो ना, यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. यातून मानवी मनाची एक मोठी फसवणूक उघड होते. त्या तरुणीला वाटत असतं की ती खरोखरच सुंदर आहे आणि तिला अहंकार झालाय, पण मुळात ती सुंदर नसतेच, तो तिचा केवळ गैरसमज असतो. अगदी तसंच. ज्या ज्ञानाचा किंवा पदव्यांचा माणसं अभिमान बाळगतात ते खरं ज्ञान नसतंच मुळी. ती केवळ गोळा केलेली माहिती असते. बरोबर. हा माहितीचा अहंकार माणसाला नवीन काहीही शिकण्यापासून रोखतो. तो मनाची कवाडे कायमची बंद करून टाकतो. पण इथे मला एक प्रश्न पडतोय जो बऱ्याच जणांना पडू शकतो. जर ज्ञानच आपल्याला थांबवत असेल तर मग करायचं काय? लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय की नॉलेज इज पॉवर, म्हणजे ज्ञान हीच शक्ती आहे. पण इथे आपण उपनिषदांमधील एक अत्यंत क्रांतिकारी विचार पाहणार आहोत, जो याच्या अगदी उलट आहे. उपनिषदा म्हणतात, अज्ञान तुम्हाला भरकटवते, हे खरे आहे, पण ज्ञान तुम्हाला त्याहूनही अधिक मोठ्या अंधकारात ढकलते. खूपच सखोल वाक्य आहे हे. मला हे पचायला थोडं जड जातंय. म्हणजे अज्ञानापेक्षा ज्ञान जास्त धोकादायक कसं असू शकतं? ज्ञानाने तर प्रकाश मिळायला हवा ना. वरवर पाहता हा विचार खरोखरच विरोधाभासी वाटतो, पण इथे मानवी मानसशास्त्राचा एक अतिशय खोल पैलू समजून घेणं गरजेचं आहे. कोणता पैलू? विचार करा, जो माणूस अज्ञानी असतो त्याला किमान एका गोष्टीची तरी पूर्ण जाणीव असते, ती म्हणजे मला काहीही माहीत नाही. त्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव असते. हो, आणि या स्वतःच्या अज्ञानाच्या जाणीवेमुळे त्याच्यात एक प्रकारची नम्रता असते, एक साधेपणा असतो. तो नवीन गोष्टी स्वीकारायला तयार असतो. तो एका कोऱ्या कागदासारखा असतो. अगदी बरोबर. पण ज्याच्या डोक्यात उसने घेतलेले विचार, पुस्तकी ज्ञान ठासून भरलेले असते, त्याला पक्की खात्री असते की त्याला सगळंच माहीत आहे. त्यामुळे तो नवीन काहीही ग्रहण करू शकत नाही. ज्ञानाचा अहंकार हा अज्ञानापेक्षा अधिक दाट अंधार निर्माण करतो, कारण तो माणसाचे डोळे आणि कान दोन्ही बंद करून टाकतो. हे समजावण्यासाठी प्रवचनात दिलेलं पाश्चात्य संगीतकार रिचर्ड वॅग्नर यांचं उदाहरण अगदी योग्य बसतं. हो, ती उदाहरण खूपच चपखल आहे. वॅग्नर हे त्यांच्या काळातले अत्यंत प्रसिद्ध आणि श्रेष्ठ संगीतकार होते. त्यांच्याकडे जगभरातून विद्यार्थी संगीत शिकायला यायचे. पण वॅग्नर यांची शिकवण्याची पद्धत आणि फी आकारण्याची पद्धत खूप विचित्र होती. म्हणजे ते काय करायचे? जेव्हा कोणी नवीन विद्यार्थी त्यांच्याकडे यायचा तेव्हा ते त्याला एक प्रश्न विचारायचे, तू याआधी कुठून तरी संगीत शिकलो आहेस का? जर विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे उत्तर दिलं, नाही, मी काहीही शिकलेलो नाही, तर वॅग्नर त्याची सामान्य फी घ्यायचे. पण जर विद्यार्थ्याने मोठ्या अभिमानाने सांगितलं, हो, मी आधी दुसऱ्या एका महान गुरुकडून संगीत शिकलो आहे, तर वॅग्नर चक्क त्याच्याकडून दुप्पट फी मागायचे. बाप रे! आणि त्या विद्यार्थ्यांची अवस्था काय होत असेल याची कल्पना करा. साहजिकच ते विद्यार्थी गोंधळून जायचे. ते विचारायचे, असं कसं? मी तर आधीच थोडं शिकलोय, माझी पूर्वतयारी झालीये, मग माझी फी तर कमी असायला हवी ना, दुप्पट का? मग त्यावर वॅग्नर काय म्हणायचे? तेव्हा वॅग्नर जे उत्तर द्यायचे ते फार महत्वाचं आहे. ते म्हणायचे, कारण जे तू आधी चुकीचं शिकून आला आहेस ते तुला आधी विसरायला लावण्याची मेहनत मला करावी लागेल, आणि ते काम नवीन शिकवण्यापेक्षा जास्त कठीण आहे. अरे छा, किती मार्मिक आहे. वॅग्नर यांचं हे उत्तर आधुनिक मानसशास्त्रामध्ये अनलर्निंग म्हणजेच शिकलेलं विसरणं या संकल्पनेशी थेट जोडलं जातं. नवीन गोष्टी शिकण्यापेक्षा जुने, चुकीचे किंवा उसने घेतलेले विचार मनातून काढून टाकणं सर्वाधिक कठीण असतं, कारण ते विचार माणसाच्या ओळखीचा आणि अहंकाराचा भाग बनलेले असतात. पूर्वी यासाठी चिखलाने भरलेला पेला हे सादृश्य दिलं जायचं. पण आजच्या काळात आपण याला एका वेगळ्या उदाहरणाने समजू शकतो. कोणतं उदाहरण? जसं एखाद्या जुन्या कॉम्प्युटरमध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं असेल तर आधी जुन्या
करप्ट झालेल्या फाईल्स आणि व्हायरस असलेल्या सिस्टीमला फॉर्मॅट करावं लागतं. अगदी बरोबर. जर जुन्या करप्ट फाईल्स तशाच ठेवल्या आणि वरून नवीन सॉफ्टवेअर टाकलं तर पूर्ण सिस्टीमच क्रॅश होते. म्हणजे नवीन शहाणपण मिळवण्यासाठी आधी स्वतःच्या डोक्यातील उसन्या ज्ञानाची हार्ड ड्राईव्ह फॉर्मॅट करणं हे गरजेचं आहे. स्वतःचं अज्ञान स्वीकारणं हीच शहाणपणाची पहिली पायरी आहे. हे फॉर्मॅट करण्याचं उदाहरण अगदी अचूक आहे. आणि हे फॉर्मॅटिंग इतकं वेदनादायक असतं कारण यामध्ये माणसाचा मीपणा नष्ट होत असतो. जोपर्यंत स्वतःला पूर्णपणे रिकामं केलं जात नाही तोपर्यंत सत्याचा प्रवेश होऊ शकत नाही. आणि इथूनच आपण या चर्चेच्या एका अत्यंत सुंदर आणि काव्यात्मक टप्प्याकडे वळतो. कोणता टप्पा? तो म्हणजे सत्य हे नेहमीच ताजे असते, ते परंपरेचे ओझे नसते. हो, प्रवचनात सत्याची तुलना पहाटेच्या दवबिंदूंशी केली आहे. बरोबर. पहाटेचे दवबिंदू जसे एकदम ताजे, निर्मळ आणि कोरे असतात तसंच खऱ्या सत्याचं स्वरूप असतं. अगदी. सत्य हे कोणत्याही परंपरेशी, कोणत्याही जुन्या ग्रंथाशी बांधलेलं नसतं. याच संदर्भात ओशोंनी एका मधुशालेची अतिशय रंजक कल्पना मांडली आहे. ही मधुशाला म्हणजे अशी जागा जिथे परंपरेचं ओझं वागवणारे लोक प्रवेश करू शकत नाहीत. आणि सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे या मधुशालेच्या प्रवेशद्वारावरच एक खिचडी साधू सुरक्षा रक्षक म्हणून बसवला आहे. खरं तर हाच खिचडी साधू म्हणजे निव्वळ एक कथापात्र नसून ते एक अत्यंत महत्वाचं रूपक आहे. ती कसं काय? हा साधू कुणालाही आत येऊ देत नाही. जो माणूस स्वतःला ज्ञानी समजून डोक्यावर वेदांचे, कुराणाचे किंवा बायबलचे ओझे घेऊन मोठा ताठा मारत येतो त्याला हा साधू दारातूनच हाकलून लावतो. बापरे. हो, तो स्पष्ट सांगतो की इथे विद्वानांना प्रवेश नाही. पण जो माणूस अज्ञानी म्हणून रिकाम्या हाताने आणि अत्यंत नम्रपणे येतो फक्त त्यालाच तो साधू मधुशालेत प्रवेश देतो. याचा अर्थ असा की खऱ्या सत्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ज्ञानाचा तो सगळा कचरा बाहेरच फेकून द्यावा लागेल. अगदी बरोबर. पण इथे परत एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. खऱ्या अनुभवाची ओळख नक्की कशी करायची? आपण जे रोज बोलतो, ज्या गोष्टींबद्दल ठाम मते मांडतो, तो आपला खरा अनुभव आहे की नुसतीच पोपटासारखी बडबड, हे कसं ओळखायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. यासाठी वृंदावनातल्या गोपिकांचं एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारं उदाहरण या स्त्रोतामध्ये दिलं आहे. हो, गोपिकांचं उदाहरण हे बोलघेवडेपणा आणि खरा अनुभव यातील दरी स्पष्ट करण्यासाठी सर्वात उत्तम आहे. नक्कीच. वृंदावनातल्या या गोपिका नेहमी अतिशय भक्तिभावाने सांगायच्या की आम्हाला कणाकणात कृष्ण दिसतो, आम्ही पाना फुलांमध्ये, वाऱ्यामध्ये, सर्वत्र फक्त आणि फक्त कृष्णच पाहतो. हे ऐकायला अत्यंत उच्च कोटीचे आध्यात्मिक ज्ञान वाटते. हो ना. पण पुढे काय होतं? जेव्हा खरोखरच श्रीकृष्ण मथुरेला आणि नंतर कायमचा द्वारकेला निघून जातो तेव्हा या सगळ्या गोपिका अत्यंत दुःखी होऊन ओक्साबोक्षी रडत बसतात. बरोबर. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर खरोखरच तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कणाकणात कृष्ण दिसत होता तर मग तो द्वारकेला गेल्यावर असं रडण्याचं कारण काय? तो तर तिथेही तुमच्या सोबतच असायला हवा ना. हाच तो खरा फरक. गोपिकांचं ते बोलणं केवळ तात्विक बोलघेवडेपणा होता, तो त्यांचा खरा आंतरिक अनुभव नव्हता. जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात एखादं संकट येतं किंवा परिस्थिती बदलते तेव्हा ही उसणी घेतलेली धारणा लगेच कोलमडून पडते. एखाद्या व्यक्तीने फक्त पुस्तकात वाचून किंवा कोणाकडून तरी ऐकून म्हटले की ईश्वर सर्वत्र आहे किंवा सर्व माणसे समान आहेत तर तो त्या व्यक्तीचा स्वतःचा अनुभव नसतो. ती फक्त एक बौद्धिक धारणा असते. हो, नवीन काहीही शिकू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, मग तो विद्यार्थी असो किंवा एखादा व्यावसायिक, हा एक अत्यंत मोलाचा धडा आहे. जोपर्यंत उसण्या शब्दांचा आधार सोडला जात नाही तोपर्यंत जीवनात सत्याचा खरा प्रकाश पडू शकत नाही. तर मग या संपूर्ण वैचारिक प्रवासातून कोणता निष्कर्ष काढता येईल? आपण सुरुवात केली होती एका पंडिताच्या पोकळ शब्दांपासून आणि आलो आहोत ते स्वतःची हार्ड ड्राईव्ह फॉर्मॅट करून स्वतःला रिकामं करण्याच्या आवश्यकतेपर्यंत. यातून एकच मोठा धडा मिळतो. खरी प्रज्ञा ही पाठांतर केलेल्या श्लोकांमधून, भारी भारी तत्वज्ञानाच्या शब्दांमधून किंवा मोठमोठ्या विद्यापीठांच्या पदव्यांमधून कधीच येत नाही. ती येते स्वतःचे अज्ञान स्वीकारण्याच्या नम्रतेतून. ती येते ताज्या प्रत्यक्ष अनुभवातून. रोज काहीतरी नवीन शिकण्याच्या मागे धावण्यापेक्षा जुनं, निरुपयोगी आणि उसने घेतलेलं ज्ञान विसरणे हे अधिक महत्वाचे आणि धाडसाचे काम आहे. अगदी योग्य. आणि म्हणूनच या चर्चेचा शेवट करताना आपण सुरुवातीला बघितलेल्या नकाशाच्या उदाहरणाकडे परत जाऊया. नकाशा हा फक्त रस्ता दाखवण्यासाठी असतो,
दिशा समजण्यासाठी असतो. तो नकाशा म्हणजे प्रत्यक्ष प्रवास नव्हे, दुसऱ्यांच्या शब्दांचा नकाशा वापरून स्वतःचा मार्ग कधीच शोधता येत नाही. नक्कीच नाही. त्यासाठी स्वतःला चालावं लागतं, ठेचा खाव्या लागतात, चुका कराव्या लागतात आणि तो बर्फाळ वारा प्रत्यक्ष अनुभवावा लागतो. स्वतःचा अनुभव हाच अंतिम गुरु असतो. शब्दांच्या जंजाळातून बाहेर पडून वास्तवाला भिडणे हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. जाता जाता विचार करण्यासाठी एक अंतिम आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न सोडून जातो. आजकाल आपण बघतो की प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयांवर अत्यंत ठाम मते मांडत असतो. समाज माध्यमांवर तर हे सतत दिसतं. हो ना. पण या चर्चेच्या शेवटी असा विचार मनात येतो की जर उसने घेतलेलं ज्ञान एवढं धोकादायक आणि माणसाला आंधळे करणारे आहे, तर मग आपण आपल्या पुढच्या पिढीला जे शिक्षण देतोय ते नक्की काय आहे? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आपण त्यांना खरोखर शहाणे विचार करणारे नागरिक बनवतोय की फक्त अत्यंत हुशार आणि आज्ञाधारक पोपट तयार करतोय? असे पोपट जे केवळ परीक्षांच्या मंचावर पुस्तकातले शब्द आणि समाजाचे मंत्र अचूकपणे वाचून दाखवतील. आपल्या शिक्षण व्यवस्थेतून खरी प्रज्ञा निर्माण होतीये की फक्त पोकळ शब्दांचा बडीवार? यावर नक्की विचार करा. आजच्या